गुड आफ्टरनून फ्रेंड्स. व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स ऑर हॅलो अल्केन्स. ओके, व या मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये आपण काल पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन पाहिली होती, ज्याचं नाव आहे प्रिपरेशन फ्रॉम हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. म्हणजे अल्केनपासून आपल्याला अल्किल हलाइड किंवा हॅलो अल्केन्स कसे बनवायचे. आज आपण सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन पाहणार आहोत. कशाची? अल्किल हलाइड्सची और हॅलो अल्केन्सची, की प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स फ्रॉम अल्किन्स अँड हॅलोजन ॲसिड्स. मुलांनो, आपण हॅलोजन ॲसिडलाच दुसरं नाव काय देऊ शकतो? हायड्रोजन हलाइड्स. काय? हायड्रोजन हलाइड्स म्हणजे काय? HX. काय देऊ शकतो दुसरं नाव? हायड्रोजन हलाइड्स. हे हायड्रोजन हलाइड्स HX किती प्रकारचे राहू शकतात? HCl, HBr, HI. ओके, आणि HF सुद्धा राहते. पण शक्यतोवर आपण फ्लोराईडच्या रिॲक्शन जितक्या होईल तितक्या कमीच पाहतो, कारण ते करोजिव्ह आणि पॉयझनस नेचरच्या रिॲक्शन असतात. ओके, त्यानंतर अल्किन म्हणजे आपल्याला तर माहीतच आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड जिथं कुठं आहे ते अल्किन राहते. अल्किन अल्काइन हे आपण 8वी 9वी 10वी पासून शिकत आलेलो आहोत. ओके, पण मुलांनो, आपल्याला आहे की नाही आज अल्किनबद्दल थोडी जास्त माहिती पाहिजे आहे. इथं आहे की नाही, फ्रॉम अल्किन अँड हॅलोजन ॲसिडपासून आपल्याला जे अल्किल हलाइड्स बनवायचे आहेत ना, त्याच्यामध्ये अल्किन 2 प्रकारचे येत असतात. म्हणून आपल्याला अल्किनबद्दल थोडी माहिती पाहायची आहे. पहा, तर आपल्याला आहे की नाही बेटा, अल्किन हे 2 प्रकारचे पाहायचे असतात. पहिले आपल्याला एवढं माहीत पाहिजे की हे अल्किन 2 प्रकारचे असतात. एक सिमेट्रिकल अल्किन आणि दुसरं अनसिमेट्रिकल अल्किन. काय म्हणलं मी? सिमेट्रिकल अल्किन आणि दुसरं कोणतं असते बेटा? अनसिमेट्रिकल अल्किन. कोणतं? अनसिमेट्रिकल अल्किन. कशाला म्हणतात बेटा सिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल अल्किन? लक्षात घ्या, जर समजा हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, या कार्बन कार्बन डबल बॉन्ड, या एवढा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे ना, या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला जर सेम अल्किल ग्रुप अटॅच असतील तर तो राहील सिमेट्रिकल अल्किन. एक्झाम्पल्स कोणती राहतील याचे बघा. एक्झाम्पल्स पहा, CH3 CH डबल बॉन्ड CH3. ओके, हे एक्झाम्पल झालं सिमेट्रिकल अल्किनचं, कारण या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या इकडल्या साईडला मिथिल ग्रुप आहे आणि इकडल्या साईडला मिथिल ग्रुप आहे, म्हणजे CH3 ग्रुप आहे. म्हणजे हे एक्झाम्पल सिमेट्रिकल अल्किनचं झालं. दुसरं कोणतं राहील आपलं? इथं आपण हायड्रोजनही ठेवू शकतो, इथंही हायड्रोजन ठेवू शकतो. HC डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CHH. म्हणजे यालाच आपल्याला काय म्हणता येईल? CH2 डबल बॉन्ड CH2 आहे की नाही? 1 आणि 1 2. ओके, हे सगळे कशाचे? हे दोन्ही कशाचे एक्झाम्पल आहे? सिमेट्रिकल अल्किनचे. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या भोवती दोन्ही साईडला सेम ग्रुप म्हणजे सिमेट्रिकल अल्किन. ओके, आता अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय? जर समजा असा कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला मुलांनो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या इकडल्या साईडला वेगळा ग्रुप, इकडल्या साईडला वेगळा ग्रुप, तसे जे अल्किन असतील ते अनसिमेट्रिकल अल्किन मानले जातील. काय मानल्या जातील? अनसिमेट्रिकल अल्किन. जर समजा मी इकडून CH डबल बॉन्ड CH आणि इकडं CH3 ग्रुप ठेवला. पहा, या कार्बन कार्बन डबल बॉन्ड भोवती इकडं हायड्रोजन आहे आणि इकडं मिथिल ग्रुप आहे. म्हणजे हे जे एक्झाम्पल झालं ना मुलांनो, हे अनसिमेट्रिकल अल्किन आहे. त्यानंतर CH3 CH डबल बॉन्ड CH C2H5. पहा, इकडून इथिल ग्रुप आहे, इकडून मिथिल ग्रुप आहे. या कार्बन कार्बन डबल बॉन्ड भोवती इकडून मिथिल ग्रुप आहे, इकडून इथिल ग्रुप आहे. म्हणजे हे अनसिमेट्रिकल अल्किनचं एक्झाम्पल झालं. म्हणजे अशा सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल अल्किनवर हॅलोजन ॲसिड्स किंवा हायड्रोजन हलाइडची रिॲक्शन करून आपल्याला अल्किल हलाइड बनवायचे. तर त्याच्यात आपण पहिला नंबर घेणार बेटा कोणाचा? फ्रॉम सिमेट्रिकल अल्किन. दुसरा नंबर कोणाचा घेणार बेटा? अनसिमेट्रिकल अल्किनचा. तर चला पाहूया. पहिले सिमेट्रिकल अल्किनपासून आणि हॅलोजन ॲसिडपासून अल्किल हलाइड्स और हॅलो अल्किन कसे बनवायचे.
चला ओके, पहा याच्यातली पहिली रिॲक्शन फ्रॉम सिमेट्रिकल अल्किन. जर समजा आपण सिमेट्रिकल अल्किनचं पहिलं एक्झाम्पल घेतलं मुलांनो, तर कोणतं राहील CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, याचं नाव आहे इथिन किंवा इथायलिन. जर समजा या इथिनवर मी काय टाकलं आहे की नाही, HXच्या जागी आपण काही टाकू शकतो, HCl टाकू शकतो, HBr टाकू शकतो, HISR टाकू शकतो आहे की नाही. तर समजा आपण याच्यावर HCl टाकलं तर काय तयार होईल पहा मुलांनो, ही एक ॲडिशन रिॲक्शन व्हायली. ओके, या ॲडिशन रिॲक्शनमध्ये एक पॉझिटिव्ह हे रिएजंट आहे, या रिएजंटचा एक पॉझिटिव्ह पार्ट असतो आणि एक निगेटिव्ह पार्ट असतो. लक्षात घ्या, हा डबल बॉन्डपैकी एक सिंगल बॉन्ड ब्रेक होईल, इकडं हायड्रोजन जाईल आणि इकडं Cl जाईल. ओके, मग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड होईल, म्हणजे हे कसं होईल CH2NH CH3, हे काय होईल CH3 CH2 Cl. ओके, याचं नाव काय होईल इथिल क्लोराईड ऑर क्लोरोइथिन. इथिल क्लोराईड ऑर क्लोरोइथिन. ओके, सेम याच्या जागी तुम्ही HBr घेऊ शकता, याच्या जागी तुम्ही HI सुद्धा घेऊ शकता. ओके, हे कॉमन नेम आहे, हे IUPAC नाम आहे, हे कॉमन आणि हे IUPAC, हे IUPAC नेम आहे मुलांना. ओके, लक्षात घ्या. दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे. ओके, जर समजा आपण काय म्हणलं मी CH3 CH डबल बॉन्ड CH3 प्लस HI. जर समजा आपण या अल्किनवर, या अल्किनचं नाव काय मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन, पण हे अल्किन नाही आहे, अल्किन आहे, म्हणजे याचं नाव काय होईल 1 2 3 4. पहा 2 नंबरच्या कार्बनला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, म्हणजे याचं नाव काय होईल ब्यूट 2ENE. 2 नंबरच्या पोझिशनला डबल बॉन्डचा ENE. ओके, ब्युटेन. जर समजा आपण याच्यावर HI टाकला तर या डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक होईल, इकडे एक हायड्रोजन जाईल, इकडं आयोडीन जाईल. तर कसं होईल बघा मुलांनो, CH3 CH CHI CH3 CH2 CHI CH3. याचं नाव काय होईल 1 2 3 2 आयोडो ब्युटेन 2 आयोडो. ओके, दिस इज द नेम ऑफ दॅट अल्किल हलाइड. ओके, अल्किल हलाइड. चला, तर हे झालं बेटा मेथड्स ऑफ प्रिपरेशन फ्रॉम सिमेट्रिकल अल्किन. ओके, याच्यावर तुम्ही HBr सुद्धा टाकू शकता, HI टाकू शकता, HCl सुद्धा टाकू शकता. ओके, लक्षात घ्या, ही एक ॲडिशन रिॲक्शन आहे. ॲडिशन रिॲक्शन म्हणजे काय होते, 2 रिॲक्टंटपासून एकच सिंगल प्रॉडक्ट भेटते. 2 रिॲक्टंटपासून एकच सिंगल प्रॉडक्ट भेटणे या रिॲक्शनला ॲडिशन रिॲक्शन म्हणत असतात. ॲडिशन रिॲक्शनमध्ये काय होत असते बेटा, ॲडिशन रिॲक्शनची खासियत असते. काय खासियत असते ऐका ना, समजा ट्रिपल बॉन्ड असेल. ओके, ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्डमध्ये होते. पुन्हा याच्यावर आणखीन ॲडिशन केलं तर डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये. ओके, ॲडिशन रिॲक्शन म्हणजे काय होत असते, ॲडिशन रिॲक्शनमध्ये एक एक बॉन्ड तुटत असते. ओके, ॲडिशन रिॲक्शनमध्ये एक एक बॉन्ड तुटत असते, म्हणजे एक एक बॉन्ड कमी कमी होत असते. ओके, मग ही कोणती रिॲक्शन झाली, अल्किनची ॲडिशन रिॲक्शन. ओके, तर हे झालं बेटा फ्रॉम सिमेट्रिकल अल्किन. ओके, आता आपण काय करणार आहोत बेटा, अनसिमेट्रिकल अल्किनपासून काय करणार आहोत, अनसिमेट्रिकल अल्किन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन. बी नंबर, फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन. लक्षात घ्या मुलांनो, अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या भोवती इकडल्या साईडला वेगळा ग्रुप आणि इकडल्या साईडला वेगळा ग्रुप. ओके, तसे अल्किन म्हणजे अनसिमेट्रिकल अल्किन. चला, तर मग अनसिमेट्रिकल अल्किनचं आपण पहिलं एक्झाम्पल पाहूया. जर समजा मी, ओके, एक्झाम्पल पाहण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो,
की अनसिमेट्रिकल अल्किन जे असते ना, अनसिमेट्रिकल अल्किनवर जर समजा आपण हॅलोजन ॲसिडची रिॲक्शन केली तर अशा रिॲक्शनमध्ये आपल्याला 2 प्रॉडक्ट भेटतात. काय 2 प्रॉडक्ट भेटत असतात. प्रॉडक्ट त्या 2 प्रॉडक्टपैकी एक मेजर प्रॉडक्ट असतो आणि दुसरा बेटा मायनर प्रॉडक्ट असतो. काय मायनर प्रॉडक्ट असतो. मेजर प्रॉडक्ट म्हणजे जो प्रॉडक्ट जास्त प्रमाणात येतो, मायनर प्रॉडक्ट म्हणजे जो प्रॉडक्ट कमी प्रमाणात येतो. ओके, लक्षात घ्या. अनसिमेट्रिकल अल्किनवर जर समजा आपण HXची रिॲक्शन केली, म्हणजे HXच्या जागी आपण HCl घेऊ शकतो, HBr घेऊ शकतो, HI घेऊ शकतो. जर समजा अनसिमेट्रिकल अल्किनवर आपण HXची ॲडिशन केली तर आपल्याला 2 प्रॉडक्ट भेटते. तर त्या प्रॉडक्टपैकी एक मेजर प्रॉडक्ट असतो, एक मायनर प्रॉडक्ट असतो. ओके, तर मेजर प्रॉडक्ट कोणता व मायनर प्रॉडक्ट कोणता हे ओळखायचं कसं हे आपण पुढे शिकूया. त्याचा एक रूल असतो, त्या रूलचं नाव आहे मार्कोनिकॉफ रूल, और त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात MK रूल. चला, तर याचं पहिलं एक्झाम्पल पाहूया बेटा आपण. एक्झाम्पल नंबर काय असते बेटा, जर समजा आपण CH3 CH डबल बॉन्ड CH2 याचं नाव काय आहे, प्रोपीन किंवा प्रोप1 येणे. जर या प्रोपीनवर मी HBr टाकला मुलांनो, काय HBr टाकला, तर हा हायड्रोजन या कार्बनला सुद्धा अटॅच होऊ शकतो, हा हायड्रोजन या कार्बनला सुद्धा अटॅच होतो, किंवा ब्रोमीन या कार्बनला सुद्धा अटॅच होऊ शकतो, हा ब्रोमीन या कार्बनला सुद्धा अटॅच होऊ शकतो. चला, तर यामुळे आहे की नाही 2 प्रॉडक्ट येतात. अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये 2 प्रॉडक्ट येत असतात, आहे की नाही. कोणता पहिला प्रॉडक्ट कोणता पहा, लक्षात घ्या. ॲडिशन हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, एवढ्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड भोवतीच ॲडिशन होणार, एक बॉन्ड तुटणार. ओके, CH3 CH2 CH2 Br प्लस CH3 CH Br CH3 याचं नाव काय, 1 ब्रोमो प्रोपेन, 1 ब्रोमो प्रोपेन. ओके, 1 2 3 याचं नाव काय, 2 ब्रोमो प्रोपेन. हे 2 आहे ना, 1 2 3 2 ब्रोमो प्रोपेन, 2 ब्रोमो प्रोपेन. लक्षात घ्या मुलांना, याच्यातील हा जो प्रॉडक्ट आहे ना, हा मेजर प्रॉडक्ट आहे आणि वरचा मायनर प्रॉडक्ट आहे. ओके, काय म्हणलं मुलांना मी, हा जो प्रॉडक्ट आहे ना, या प्रॉडक्टपैकी हा आहे ना, हे मेजर प्रॉडक्ट आहे, म्हणजे 80% येते, 80% याचं प्रमाण येते. आणि हा फर्स्ट नंबरचा प्रॉडक्ट आहे ना, हे मायनर प्रॉडक्ट आहे, मायनर प्रॉडक्ट आहे, हे जवळपास 20% येते. ओके, तर मी तुम्हाला सांगितलं हा मेजर प्रॉडक्ट आहे आणि हा मायनर प्रॉडक्ट आहे. तर हा मेजर आणि मायनर प्रॉडक्ट कसा ओळखायचा, त्याच्यासाठी एक रूल आहे बेटा. त्या रूलचं नाव आहे मार्कोनिकॉफ रूल. काय, त्या रूलचं नाव आहे बेटा मार्कोनिकॉफ रूल. ओके, चला, तर पहिल्यांदा आपण ते मार्कोनिकॉफ रूल शिकूया. ओके, काय शिकायचं आहे आपल्याला, मार्कोनिकॉफ रूल. कोणता रूल शिकायचा आहे बेटा आपल्याला, मार्कोनिकॉफ रूल. MARKONIKOFF मार्कोनिकॉफ रूल. ओके, याच रूलला तुम्ही MK रूल या नावानं सुद्धा ओळखू शकता. मार्कोनिकॉफ रूल काय असते बेटा, लक्षात घ्या. मी तुम्हाला तेच एक्झाम्पल घेऊन मार्कोनिकॉफ रूल मी तुम्हाला समजून सांगतो. CH3 CH डबल बॉन्ड CH2 ओके प्लस HBr या अल्किनवर ह्या रिएजंटची ॲडिशन व्हायली. काय म्हणलं बेटा मी, या अल्किनवर या रिएजंटची ॲडिशन व्हायली. हे अल्किन कोणता आहे, अनसिमेट्रिकल अल्किन आहे, कारण इकडल्या साईडला मिथाइल ग्रुप आहे आणि या कार्बनला हायड्रोजन आहे. हे अनसिमेट्रिकल अल्किन आहे. ज्या वेळेस अनसिमेट्रिकल अल्किनवर एखाद्या रिएजंटची तुम्ही ॲडिशन करणार तेव्हा लक्षात घ्या, त्या रिएजंटमध्ये एक पॉझिटिव्ह पार्ट असतो
आणि एक निगेटिव्ह पार्ट असतो. ओके, ॲडिशनच्या वेळेस पॉझिटिव्ह पार्ट अशा कार्बनला जाऊन अटॅच होतो. मी काय म्हणलं लक्षात घ्या, ॲडिशन करते वेळेस पॉझिटिव्ह पार्ट अशा कार्बनला जाऊन अटॅच होतो की ज्या कार्बनवर हायड्रोजनची संख्या जास्त आहे, व निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला अटॅच होतो की ज्या कार्बनवर हायड्रोजनची संख्या कमी आहे. म्हणजे लक्षात घ्या, हा हायड्रोजन या कार्बनला अटॅच होईल, हा हायड्रोजन या कार्बनला अटॅच होईल आणि हा ब्रोमीन या कार्बनला अटॅच होईल. ओके, मार्कोनिकॉफ रूल काय सांगते, ज्या वेळेस रिएजंटची ॲडिशन होईल कार्बन कार्बन डबल बॉन्ड भोवती, कार्बन कार्बन डबल बॉन्ड भोवती ज्या वेळेस रिएजंटची ॲडिशन होईल त्यावेळेस रिएजंटचा पॉझिटिव्ह पार्ट अशा कार्बनला जाऊन अटॅच होईल की ज्याच्यावर हायड्रोजनची संख्या जास्त आहे. म्हणजे या कार्बनवर हायड्रोजनची संख्या जास्त आहे म्हणून पॉझिटिव्ह हायड्रोजन याच कार्बनला अटॅच होईल आणि हे निगेटिव्ह ब्रोमीन या कार्बनला अटॅच होईल, कारण निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला अटॅच होईल की ज्याच्यावर हायड्रोजनची संख्या कमी आहे. पहा, दोनपेक्षा इथं एक न कमी आहे ना, म्हणजे निगेटिव्ह पार्ट या कार्बनला अटॅच होईल. म्हणून तसा प्रॉडक्ट हा मेजर प्रॉडक्ट राहील. समजलं? CH3 CH Br CH3. ओके, म्हणून हा प्रॉडक्ट कसा राहील, मेजर प्रॉडक्ट राहील. पहा, म्हणून मी इथं काय लिहिलं बघा मुलांनो, म्हणून मी इथं काय लिहिलं हे बघा, हे प्रॉडक्ट पहा इथं सांगतो. हा प्रॉडक्ट आणि हा प्रॉडक्ट सेमच दिसायला ना, 2 ब्रोमोप्रोपेन 1 2 3 2 ब्रोमोप्रोपेन, म्हणून हा मेजर प्रॉडक्ट आहे, हा मायनर प्रॉडक्ट आहे. समजलं? मग मेजर आणि मायनर प्रॉडक्ट कसा ओळखायचा? मेजर आणि मायनर प्रॉडक्ट ओळखण्याचं साधन आहे मार्कोनिकॉफ रूल. ओके, आता चला मी तुम्हाला याच्यावर आधारित दुसरं एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल नंबर 2. ओळखायचा प्रॉडक्ट मेजर आणि मायनर. 2 प्रॉडक्ट येतील, त्याच्यातला एक मेजर राहील आणि एक मायनर राहील. काय येईल पहा, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होईल. ओके, CH3 CH CH2 Br CH3. ओके, प्लस आणखीन कसा प्रॉडक्ट येईल पहा, ओके, तर हा प्रॉडक्ट मेजर राहील, जास्त प्रमाणात येते. हा मायनर राहील, कारण MK रूलनुसार हा पॉझिटिव्ह पार्ट, हा निगेटिव्ह पार्ट. पॉझिटिव्ह पार्ट अशा कार्बनला जाऊन अटॅच होईल की ज्याच्यावर हायड्रोजनची संख्या जास्त आहे आणि निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जाऊन अटॅच होईल की ज्याच्यावर हायड्रोजनची संख्या कमी आहे. म्हणून हा प्रॉडक्ट मेजर राहील आणि हा प्रॉडक्ट मायनर राहील. मायनर आणि मेजर दोन्ही प्रकारचे प्रॉडक्ट येईल, पण त्याच्यात आहे की नाही एक प्रॉडक्ट जास्त प्रमाणात येईल. समजलं? ओके, तर अशा प्रकारे हे आहे बेटा मार्कोनिकॉफ रूलचं. हे वरचं पहिलं एक्झाम्पल, हे दुसरं एक्झाम्पल. आता आहे की नाही मी तुम्हाला सांगणार अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणजे काय. पहा, आपण मार्कोनिकॉफ रूल शिकला, मार्कोनिकॉफ रूल शिकला, आता आपण शिकणार अँटी मार्कोनिकॉफ रूल. पहा, अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणजे काय. अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणजे त्याच्या उलटं बेटा. काय म्हणलं मी, अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणजे त्याच्या उलटं. अँटी मार्कोनिकॉफ रूल, याच अँटी मार्कोनिकॉफ रूलला मुलांना दुसरं नाव आहे परॉक्साईड इफेक्ट. ओके, याच अँटी मार्कोनिकॉफ रूलला दुसरं नाव आहे परॉक्साईड इफेक्ट. परॉक्साईड इफेक्ट. ओके, काय असते मुलांना परॉक्साईड इफेक्ट लक्षात घ्या. जर समजा आपण परॉक्साईड इफेक्ट म्हणजे जो इफेक्ट परॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये होतो तो अँटी मार्कोनिकॉफ रूलच आहे. अँटी मार्कोनिकॉफ रूललाच परॉक्साईड इफेक्ट म्हणतात, कारण हा रूल परॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये घडून येतो. तेच एक्झाम्पल, जर समजा CH3 CH डबल बॉन्ड CH2 CH3 CH डबल बॉन्ड HBr in the presence of peroxide. ओके, लक्षात घ्या. तर मार्कोनिकॉफ रूल काय सांगते
पॉझिटिव्ह पार्ट अशा कार्बनला जाऊन अटॅच होईल ज्याच्यावर हायड्रोजनची संख्या जास्त आहे. पण अँटी मार्कोनिकॉफ रूलमध्ये उलटं राहते. पॉझिटिव्ह पार्ट अशा कार्बनला जाऊन अटॅच होईल की ज्याच्यावर हायड्रोजनची संख्या कमी आहे आणि निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जाऊन अटॅच होईल की ज्याच्यावर हायड्रोजनची संख्या जास्त आहे. हे सांगते अँटी मार्कोनिकॉफ रूल ऑर परऑक्साईड इफेक्ट. हा इफेक्ट परऑक्साईड रिएजंटच्या प्रेझेन्समध्ये होते म्हणून या इफेक्टला परऑक्साईड इफेक्ट असं म्हणतात. तर पहा प्रॉडक्ट कसा येईल, CH3 CH2 CH2 Br प्लस दुसरा प्रॉडक्ट कसा येईल, CH3 CH Br CH3. पण हा प्रॉडक्ट लिहायची गरजच नाही मुलांना. ओके, आपल्याला हेच प्रॉडक्ट बट झालं कारण परऑक्साईड वापरलं म्हणजे जास्त पूर्णतः हेच प्रॉडक्ट येईल. ओके, याचं नाव काय, 1 ब्रोमोप्रोपेन 1 2 3 1 ब्रोमोप्रोपेन. ओके, हे झाला बेटा अँटी मार्कोनिकॉफ रूल ऑर परऑक्साईड इफेक्ट. ओके, चला आणखीन तेच एक्झाम्पल मी तुम्हाला डबल देतो. प्लस HBr काय देतो इथं मी, H2O2 आहे की नाही, किंवा Na2O2. याला म्हणतात सोडियम परऑक्साईड, याला म्हणतात हायड्रोजन परऑक्साईड. आणखीन एक परऑक्साईड राहते जो की जास्त प्रमाणात वापरला जातो. ओके, त्याचं नाव आहे बेन्झॉइल परऑक्साईड. काय आहे, बेन्झॉइल परऑक्साईड. असं बाणावर जर समजा परऑक्साईड दिलं तर समजायचं की हे अँटी मार्कोनिकॉफ रूलद्वारे रिॲक्शन घडून येणार आहे. म्हणजे काय होईल पहा, डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह. कसं, हे या कार्बनला Br या कार्बनला एक बॉन्ड नेहमी तुटणार. ॲडिशन रिॲक्शनमध्ये एक एक बॉन्ड कमी कमी होत जात असतो. ओके, CH3 CH CH2 Br याचं नाव काय, 1 2 3 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. ओके, किंवा याचंच नाव आहे, एवढा आयसो ग्रुप व्हायला ना, एवढा आयसो ग्रुप व्हायला ना, याचं नाव आहे आयसोब्युटिल ब्रोमाइड. काय आहे कॉमन नेम, काय आहे, हे IUPAC नेम आहे. ओके, कॉमन नेम काय, आयसोब्युटिल ब्रोमाइड, आयसोब्युटिल ब्रोमाइड. ओके, दिस इज अँटी मार्कोनिकॉफ रूल. बघा मुलांना, आज आपण कोणती रिॲक्शन लिहिली, आज आपण कोणती रिॲक्शन पाहिली. ओके, प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्किन अँड हॅलोजन ॲसिड. त्यामध्ये पहिली पाहिली सिमेट्रिकल अल्किनपासून, दुसरी पाहिली अनसिमेट्रिकल अल्किनपासून. सिमेट्रिकल अल्किनमध्ये ॲडिशन कुठेही केली तरी चालते मुलांना, प्रॉडक्ट सेमच येणार आहे. पण अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये तुम्हाला 2 रूल लक्षात ठेवावे लागतील, एक मार्कोनिकॉफ रूल आणि दुसरं अँटी मार्कोनिकॉफ रूल. ओके, मार्कोनिकॉफ रूल म्हणजे काय, मेजर आणि मायनर प्रॉडक्ट कसा ओळखायचा. अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणजे काय, परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये केलेला रूल. ओके, चला आणि महत्त्वाची नोट लक्षात घ्या. अँटी मार्कोनिकॉफ रूल जे मी तुम्हाला शिकवला ना, अँटी मार्कोनिकॉफ रूल तो फक्त HBr वरच लागू पडते. अँटी मार्कोनिकॉफ रूल असते ना, अँटी मार्कोनिकॉफ रूल ऑर PE परऑक्साईड इफेक्ट, अँटी मार्कोनिकॉफ रूल ऑर परऑक्साईड इफेक्ट हा फक्त HBr रिएजंटवरच काम करतो. जर तुम्ही HCl टाकला किंवा HI टाकला, या दोघांवरही अँटी मार्कोनिकॉफ रूल ऑर परऑक्साईड काम करत नाही. परऑक्साईड फक्त HBr इथं असेल तरच हे काम करते. ओके, चला धन्यवाद. ही रिॲक्शन व्यवस्थित करा, बाकीचं पुढच्या लेक्चरमध्ये.